आज आपण पोह्यांचे कुरकुरीत कटलेट बघणार आहोत। असे कटलेट अगदी 8 ते 10 दिवस चांगले राहतात। सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासाला नेण्यासाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे। शिवाय पोह्यांमध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून तयार केल्यामुळे खूप जास्त पौष्टिक सुद्धा आहे। कोणत्याही प्रकारचं ब्रेड क्रम किंवा अरारोट पावडर न वापरता अगदी घरगुती साहित्यात हे कुरकुरीत आणि पौष्टिक पोह्यांचे व्हेज कटलेट तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा, म्हणजे सगळ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील आणि सगळ्यात पहिल्यांदा माझ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पोह्यांचे कुरकुरीत कटलेट बनवण्यासाठी लागणारी सगळी जिन्नस मेजरिंग कपने किंवा घरातल्या एखाद्या वाटी पेल्याने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे। याचाच अर्थ काय, पहिल्यांदा जर बनवत असाल, तुम्ही जर बॅचलर असाल तर न चुकता तुम्हाला हा